नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एल एस मराठी. एल एस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यांवर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलं. वेळ आल्यावर मी नक्की उत्तर देईन. गुंगी गुडिया वादावर सुनेत्रा पवारांचं प्रत्युत्तर. सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून फडणवीसांनी काँग्रेसला सुनावलं. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरली आहे, फडणवीसांची टीका. काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. माता भगिनी काँग्रेसला धडा शिकवतील. काँग्रेसनं त्वरित माफी मागावी. एकनाथ शिंदेंचा काँग्रेसवर हल्लाबोल. ट्विटरवरून पोस्ट हटवा, माफी मागा. सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक. तटकरे पटेलांचा काँग्रेसला इशारा. शिवसेना पक्ष चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याकडे लक्ष. काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुनेत्रा पवारांनी मौन सोडलंय. गुंगी गुडिया वादावर सुनेत्रा पवारांचं प्रत्युत्तर. वेळ आल्यावर मी नक्की उत्तर देईन, असं सुनेत्रा पवार म्हणतायत. वादावर आणखी मोठी चर्चा रंगण्याची शक्यता. काँग्रेसनं केलेल्या गुंगी गुडिया या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवारांनी अखेर मौन सोडलंय. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्यात की वेळ आल्यावर मी नक्की याला उत्तर देईन. सुनेत्रा पवार यांच्या या भूमिकेमुळे आगामी राजकीय वर्तुळात या वादावर आणखी मोठी चर्चा रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. सुनेत्रा पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून फडणवीसांनी काँग्रेसला सुनावलंय. काँग्रेस अतिशय खालच्या स्तरावर उतरली असं फडणवीस म्हणतात. गुंगी गुडिया टिप्पणीवरून फडणवीसांची टीका. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचाही निषेध इथं करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेस मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूज मध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळते. सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर शिंदेची काँग्रेसवर टीका. काँग्रेसची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, शिंदे म्हणतात. हा महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींचा अपमान आहे. माता भगिनी काँग्रेसला धडा शिकवतीलच. काँग्रेसनं त्वरित माफी मागितली पाहिजे, असं एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलंय. भ्रष्ट हो गई है, मती भ्रष्ट हो गई है और इसीलिए एक बहन का अपमान करना, ये जो सुनेत्राताई पवार, ये हमारी महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री है और ये कांग्रेस को क्या हुआ है समझ में नहीं आ रहा है. ये जब 2024 में इन्होंने लाडली बहनों का अपमान किया था ऐसे ही, तब उनको अपमानजनक शब्दों में अपमानजनक शब्द इस्तेमाल किए थे. तब सभी लाडली बहनों ने उनको ठिकाने पे लगा दिया, सबक सिखा दिए. और इसलिए मैं इतना ही कहूँगा, ये केवल सुनेत्राताई पवार का अपमान नहीं है, महाराष्ट्र के तमाम माता बहनों का अपमान है. और जरूर ये कांग्रेस को सबक सिखाएंगी हमारी माता बहनें. और इसलिए उनकी निंदाजनक बयान पे उन्होंने तुरंत माफी मांगनी चाहिए, तुरंत माफी मांगनी चाहिए. काँग्रेसच्या गुंगी गुडिया वादावर राष्ट्रवादी आक्रमक होताना पाहायला मिळतेय. सुनेत्रा पवारांबद्दल अशी भाषा खपून घेणार नाही. काँग्रेसला आता योग्य भाषेत उत्तर देणार असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास पासलकर यांनी केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुरुषी मानसिकतेतून हा उल्लेख केल्याचं देखील पासलकर यांनी म्हटलंय. योग्य भाषेत उत्तर देण्यात येईल असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलंय. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्या बाबत काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या पद्धतीने आज टीका केलेली आहे, हे पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील कुठल्याही महिलेला हे सहन होणार नाही. महाराष्ट्रातील महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्या म्हणून आज सुनेत्रा वहिनी या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना गुंगी गुडिया म्हणून संबोधणं हे अत्यंत चुकीचं आहे.
जिजाऊ सावित्री अहिल्या तारा राणीच्या विचारांनी काम करणाऱ्या सुनेत्रा वहिनी पवार या राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खऱ्या अर्थाने लाडक्या उपमुख्यमंत्री आहेत. आणि ज्या स्वर्गीय अजितदादांनी या बहिणींचा सन्मान केला, या राज्यामध्ये महिलांना एक अनन्यसाधारण महत्व दिलं, त्याच महाराष्ट्र राज्यामध्ये हर्षवर्धन सपकाळांसारखे अत्यंत कद्रू मनोवृत्तीचे, अत्यंत चुकीची मानसिकता ठेवून महिलांविषयी अपमान करणाऱ्या मानसिकतेच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनींचा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना गुंगी गुडिया संबोधलेला आहे. तर अशा हर्षवर्धन सपकाळांना येणाऱ्या काळामध्ये माझ्या महाराष्ट्रातील महिलाच या पद्धतीने तुम्हाला उत्तर. आता बातमी सीजेपी बद्दल. सीजेपीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर, ऐतिहासिक विजयानंतर सीजेपीची पुढची वाटचाल ही संभाजीनगरमध्ये होणार आहे. सीजेपीची बैठक तरुणांच्या आंदोलनाची पुढील दिशा बैठकीत ठरणार आहे. पॉलिटिकल पार्टीची गरज नाही, जन आंदोलनाची गरज, अशी भूमिका त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येते. 6 ऑगस्टला भूमिका जाहीर करणार सौरव दास यांचं वक्तव्य. ये कहाँ जाए, हमें कुछ बताइए। पहली सीजेपी की कोर कमेटी मीटिंग है उसको लेकर जी। देखिए, एक ऐतिहासिक जीत हुई है युवाओं की, एंड उसके बाद हमें बहुत सारे क्वेश्चंस आए थे कि ये जो मूवमेंट है ये कहाँ जाएगा, किस राह पे जाएगा। तो उसी के बारे में, उसके बारे में चिंतन करने के लिए, उस चीज़ के बारे में एक स्ट्रैटेजी बनाने के लिए हम लोग सारे आज आए हैं औरंगाबाद। यहाँ पे आके हम लोग डिस्कशन करेंगे। 2 दिन का मीटिंग है, कल और परसों होगा, एंड उसके बाद हम लोग सोचेंगे कि आगे इस मूवमेंट को ग्रास रूट पे कैसे ले जाए, क्योंकि बहुत सपोर्ट है हम लोगों का ग्राउंड पे, एंड हम लोग चाहते हैं कि जो लोग हमें सपोर्ट करते हैं उनके पास हम लोग जाए, उनके दुख दर्द पीड़ा हम लोग समझे, एंड उनके लिए एक अच्छा, युवाओं के लिए एक अच्छा सा एजेंडा लाए हम लोग। तो उसी को स्ट्रैटेजी हम लोग प्लान करने के लिए हम लोग सारे यहाँ पे है। 6 तारीख को जब हमारा कुछ कॉन्क्रीट निकल के आएगा तो हम लोग मीडिया से भी बात करेंगे, लोगों को भी बताएंगे, युवाओं को भी बताएंगे कि आगे हम लोग क्या करेंगे। पॉलिटिकल स्पेकुलेशन हो रही है, पॉलिटिकल पार्टी फ्लोट होने की बात चल रही है। नहीं, ऐसा कुछ नहीं है। हम लोग एक मूवमेंट है, मूवमेंट एक प्रेशर ग्रुप बहुत ज़रूरी है इस देश में, क्योंकि जैसे हम लोगों ने पहले भी बोला है, बहुत पॉलिटिकल पार्टीज ऑलरेडी है, 750-800 पॉलिटिकल पार्टीज है। अगर लोगों के अंदर अभी भी दुख दर्द पीड़ा है तो इसका मतलब ये है कि जवाब पॉलिटिकल पार्टी नहीं है, जवाब ग्रास रूट लेवल पे एक आंदोलन, एक अवेकनिंग की जरूरत है, एंड वही कॉकरोच जनता पार्टी का ये मूवमेंट कर रहा है। पूरी मूवमेंट सीजेपी बद्दल आशुतोष रांका यांची प्रतिक्रिया समोर येते. ते म्हणतायत की उद्यापासून दिपकेंच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडणार आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल करण्याची गरज आहे. आम्ही सर्वजण मिळून बदल घडवून आणू. सरकार तरुणांना घाबरलंय, असं आशुतोष रांका म्हणतायत. कैसा लग रहा है आपको संभाजीनगर आए और क्या अभी बहुत अच्छा लग रहा है, बड़ा खूबसूरत शहर है, बहुत अच्छा मौसम है, और 2 महीने कॉकरोच जनता पार्टी ने घास के बाद बहुत ज्यादा बदलाव इस देश में कॉकरोच जनता पार्टी देखने के नेतृत्व में लेकर आई है। तो आगे किस तरह से इस आंदोलन को बढ़ाया जाए, उसी बारे में विचार विमर्श के लिए आज जो है पूरी लीडरशिप यहाँ पर इकट्ठा हो रही है, और अगले 2 दिन में मिलकर आगे की रणनीति तैयार की जाएगी। जब से कॉकरोच जनता पार्टी फॉर्म हुई उसके बाद से धर्मेंद्र प्रधान जी के इस्तीफे तक आप इस सफर को कैसा देखते हैं? ये देखिए, हमें बहुत गर्व है कि इस देश का युवा जाग गया, सड़कों पर उतरा, अपने हक के लिए लड़ा, डरा नहीं, सरकार से सवाल किए और अंत तक वहां पर डटे रहे। बहुत मुश्किल जीत थी, क्योंकि 2 महीने जिस तरह से तेज गर्मी में, उमस में, बारिश में लोग जंतर मंतर पर डटे रहे, और जंतर मंतर के अलावा पूरे देश भर में जिस तरह से प्रदर्शन हुए, कहीं ना कहीं उन प्रदर्शनों का ही दबाव था सरकार पर, जिस कारण वो इस्तीफा हुआ। और हमें बहुत खुशी है कि कॉकरोच जनता पार्टी के साथ इतना प्यार, इतना समर्थन लोगों का जुड़ा रहा, और आगे भी इसी तरह से ये प्यार मिलता रहे। मिलकर इस देश के युवाओं के लिए काम करेंगे, मिलकर इस सिस्टम को पूरी तरह जवाबदेह बनाने का काम करेंगे, मिलकर इस देश की शिक्षा व्यवस्था को बदलने का काम भी आगे ऐसे ही करेंगे। जायकवाडी धरणातून गोदावरीत 9,500 क्युसेक विसर्ग करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरचं जायकवाडी धरण 92% भरलंय.
धरणाचे 18 दरवाजे उघडलेत, प्रशासन सतर्क आहे. नाशिक अहिल्यानगर धरणातून वाढत्या आवका आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणाचा साठा 92% झाल्यामुळे नदीपात्रात 9,500 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. धरणाचे दरवाजे अर्ध्या ते 1 फुटानं उघडण्यास आले असून एकूण 18 दरवाजे उघडलेत. या होत्या काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी. धर्मादाय निरीक्षक भरती 3 महिन्यांपासून नियुक्ती रखडली. निवड उमेदवारांना तातडीनं न्याय द्या, आमदार रोहित पवारांची ट्विट करत मागणी. काँग्रेसच्या ट्विटच्या रुपाली चाकणकरांकडून तीव्र निषेध. महिलेचा अवमान करणं काँग्रेसची विकृत मानसिकता, चाकणकरांचं ट्विट. शरद पवार गटामधून मोठी बातमी समोर येते. सर्व प्रदेश नियुक्त्या आदेशानुसार अधिकृतपणे रद्द. निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. जळगावच्या जामनेर मधील ढालकी धबधब्यावर तोल गेल्यानं युवकाचा मृत्यू. धबधबा परिसरात फिरत असताना तोल गेला आणि तो खाली पडला. नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडलाय. पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत गटबाजी, वाद चव्हाट्यावर. मनसेच्या 2 गटात मनसे कार्यालयातच हाणामारी. मनसेच्या नियोजित बैठकीदरम्यान मारहाणीत माजी शहराध्यक्ष सुनील राऊत गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. धाराशिवच्या कळंब लातूर रस्त्यावर गॅस सिलेंडरचा भरलेला ट्रक ओव्हरटेक करताना पलटी. अपघातात चालक गंभीर जखमी असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. सिंधुदुर्गच्या आंबोली महादेवगड पॉइंट येथील दरीत निपाणीतील पर्यटक कोसळला. आंबोली पोलिसांकडून तपास सुरू. उल्हासनगरमध्ये क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याची 25 लाखांची फसवणूक. घराच्या आमिषानं सतीश नायकोडींची आर्थिक फसवणूक. न्यायासाठी अभिनेत्याची पोलिसांकडे धाव. अमरावती जिल्ह्यात मुथूट गोल्ड लोन मध्ये ग्राहकांची लाखोंची फसवणूक. लाखोंच्या गैरव्यवहाराची पोलिसांकडून होणार चौकशी. ग्राहकांच्या तक्रारींवर कारवाईचे एसीपींचे आश्वासन. अहिल्यानगरमधील अशोक खरातची बनावट खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरण समोर. बनावट बँक खाती प्रकरणात अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या कोठडीत. चौकशीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. या होत्या काही महत्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.